नमस्कार मित्रांनो. मराठी पाऊल पडावे पुढे या सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यामध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून मिळणाऱ्या अशा दुसऱ्या पॉवरफुल पोस्टबद्दल बोलणार आहोत, ज्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदा ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी याच्या आधी पण एक व्हिडिओ झालाय, जी फर्स्ट पोस्ट होती. आता ही सेकंड पोस्ट आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, बरोबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल पहिल्यांदा सिंपल माहिती देतो, पण त्याआधी हेडिंग बद्दल माहिती. मराठी पाऊल पडावे पुढे असं हेडिंग देण्याचं कारण की या परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त 100 पैकी 3 ते 4% मराठी मुलं दरवर्षी पास होत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे मराठी मुलांना परीक्षा आवडत नाही असं आहे का? नाही. UPSC मध्ये टक्का आपला 10 ते 15% बँकिंगमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन पोरं दिसत आहेत. बाकी सगळ्या सेक्टरमध्ये दिसत आहेत. फक्त मराठी मुलं दिसत नाहीयेत ते या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांमध्ये किंवा या ऑफिसेसमध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटला बिलॉंग करतात. बरोबर आहे. 3 ते 4% हा कमी आहे. त्याच्यामुळे मराठी पाऊल येथे सुद्धा पुढे जावं यासाठी ही सिरीज. बरोबर आहे. पहिल्यांदा हे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे तरी काय? मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, इथं पण थोडंसं एक्सप्लेन करतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढेही सरकारी कार्यालय आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत किंवा मंत्रालय आहेत, बरोबर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीज आहेत, त्यांच्यासाठी ग्रुप बी ची, ग्रुप सी ची आणि ग्रुप डी ची एम्प्लॉयमेंट फोर्स रिक्रुटमेंट करण्याचं काम करतं. म्हणजे इथे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, त्यांना रिक्रूट करण्याचं काम ही स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाची संस्था करत असते. जसं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, बरोबर आहे, सरळ सेवा आयोग आहे, वगैरे वगैरे, बरोबर, UPSC आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी ग्रुप ए ची रिक्रुटमेंट ही UPSC थ्रू होते, तर बाकी सगळ्या ग्रुप बी, सी आणि डी याच्या रिक्रुटमेंट या स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC थ्रू होत असतात. त्यामधली सगळ्यात मोठी एक्झाम म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या ग्रुपसाठी रिक्रुटमेंट होत असते. बरोबर, ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झाम थ्रू. तशा खूप साऱ्या एक्झाम आहेत. वर्षभरात खूप साऱ्या एक्झाम होतात. नियर अबाउट 10 ते 12 एक्झाम वर्षभरात होतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एक्झाम म्हणलं तरी सारखंच आहे. बरोबर आहे. आणि नियर अबाउट सगळ्याच्या सगळ्या 10 ते 12 एक्झाम्स हीच नाही, SSC JEE आहे, CHSL आहे, बाकी सगळ्या अशा MTS आहे, GD आहे, अशा खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. सिलेक्शन पोस्ट आहे, बरोबर आहे, ट्रान्सलेटर आहेत, खूप साऱ्या एक्झाम्स आहेत याच्या SSCच्या. याच्यामध्ये पर्सेंटेज फार कमी आहे. त्याचं कारणच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? फक्त 4 सब्जेक्ट आहेत. थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, पण ज्या मेन एक्झाम आहेत, 5-6 एक्झाम आहेत, त्याला फक्त 4च सब्जेक्ट आहेत. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, पुन्हा इंग्लिश, बरोबर आहे, आणि त्यानंतर GS म्हणजे आपलं सामान्य ज्ञान. बरोबर आहे. हे 4 सब्जेक्टवर प्री आणि मेन्स दोन्हीलाही एकच सब्जेक्ट, एकाच लेवलचे या पद्धतीची एक्झाम आहे. फार सिंपल फॉर्मॅटमध्ये असते. फक्त मराठी मुलांना माहीत नाहीये, त्यामुळे ते 3% आहात, 3 ते 4% आपण आहोत. त्यासाठीच हा अट्टहास. आता या पूर्ण याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शनच्या याच्यामध्ये सेकंड पॉवरफुल पोस्ट, पहिल्याबद्दल AAO बद्दल बोललो, असिस्टंट ऑडिट ऑफिसर बद्दल. आता सेकंड आयकर निरीक्षक, बरोबर आहे, म्हणजेच इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. बरोबर आहे. हे डिपार्टमेंटचं नाव ऐकलं की आपल्याला कळतं की कशाशी कन्सर्न आहे, तर इन्कम टॅक्सची कन्सर्न आहे. बरोबर आहे. म्हणजे डायरेक्टली कशाची कन्सर्न आहे, तर पैशांची कन्सर्न आहे. बरोबर. जो कमवतो त्याला इन्कम टॅक्स देशासाठी द्यावा लागतो. त्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून लागायचं असेल आपल्याला, तर तुम्हाला ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम द्यावी लागते. फार सिंपल आहे. त्याच्याबद्दल पण व्हिडिओ करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. बरोबर आहे. एक्झाम पॅटर्नवर फार सिंपल पॅटर्न असतो. ट्राय, यू मस्ट ट्राय. सगळ्यांनी ट्राय केला पाहिजे. बरोबर आहे. काय विभाग आहे? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. बरोबर आहे. कुठला विभाग म्हणतात त्याला? CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ. याच्या अंडरमध्ये हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट येतं. बरोबर आहे. ग्रेड पे काय असाल तुमचा? तर ग्रेड पे असणार आहे तुमचा 4600. बरोबर आहे, 4600. ग्रेड पे काय असतो त्याच्या भानगडीत आत्ताच पडायचं नाहीये. तर इन हँड सॅलरी पे लेवल काय असेल? 7 असेल. इन हँड सॅलरीची रेंज काय असेल? 44,000 मिनिमम ते मॅक्सिमम 1,42,000. पण
इन हँड ही 1,42,000 येत नाही. नियर अबाउट 70 ते 80,000च्या आसपास आपली इन हँड सॅलरी असते. ग्रॉस सॅलरी थोडीशी जास्त असेल. बरोबर आहे. पोस्टिंग कुठे आहे? मोठ्या शहरांमध्ये, मेजर सिटीज. आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात आहे का? तर मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, पुणे आणि मुंबई याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 इन्कम टॅक्सचे ऑफिस असतील. आणि शोकांतिका काय माहितीये का? जेव्हा आपण या ऑफिसला व्हिजिट करतो ना, त्यांच्या त्या एम्प्लॉयमेंट बोर्डवर एम्प्लॉयमेंटची जी लिस्ट आहे, त्याच्यामध्ये मराठी नावं फार तुरळक ठिकाणी दिसतात. बरोबर आहे. ही शोकांतिका आहे. देशातलं सर्वात अधिक टॅक्सेशन, इन्कम टॅक्स देणारं राज्य आणि त्या डिपार्टमेंटला मराठी मुलांची संख्या फार कमी, मराठी माणसांची संख्या फार कमी. त्यामुळं मराठी पाऊल पडावे पुढे. बरोबर आहे. तर मोठ्या शहरांमध्ये पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्हाला याचे ऑफिस भेटतील. महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची गरज नाहीये. ओके. सेकंड, कामाचे स्वरूप काय असतं? आता इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचं कामाचं स्वरूप नियर अबाउट आपण अंदाज लावू शकतो. आयकर विवरणपत्राची तपासणी करणं, इन्कम टॅक्स रिटर्न्स पाहणं, लोकांनी भरलेत का नाही. ओके. कर चुकवेगिरीवर लक्ष ठेवणं. बरोबर आहे. जो कर चुकवतो त्यांच्यासाठी त्याच्यावर कोण चुकवतंय, कोण नाही करतंय त्याच्यावर लक्ष ठेवणं. आयकरांचे छापे किंवा चौकशी मोहीम राबवणं. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे रेड्स पडतात इन्कम टॅक्सच्या. त्या रेड्स कंडक्ट करण्याचं काम हे इन्स्पेक्टर्स करत असतात. ओके. म्हणजे एक पॉवरफुल पोस्ट आहे समाजामधली, ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट पण आहे आणि पॉवर पण आहे. बरोबर. रिस्पेक्ट पण आहे, पॉवर पण आहे. अशी ही पोस्ट आहे. विचार करून करायचं पोस्ट आहे, विचार करण्यासारखी पोस्ट आहे, की एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ॲज अ इन्स्पेक्टर लागायचं असेल तर एक सिंपलशी एक्झाम आहे. कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल स्टाफ सिलेक्शन कमिशनची आणि 2च लेव्हलमध्ये होते. किती लेव्हलमध्ये होते? 2च. म्हणजे प्री आणि मेन्स. आपण सर्वसामान्य लँग्वेज म्हणू शकतो. कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू नाहीये, काहीच नाहीये. बरोबर आहे. चला जाऊया का बरं करायचं? का निवडावे? का बरं निवडावं? तर सिंपलचं एक कर विभागात प्रभावी पद आहे. बरोबर आहे. टॅक्सेशन मधलं सगळ्यात पॉवरफुल पोस्ट म्हणता येईल तुम्हाला. ओके. फील्ड आणि ऑफिस वर्क दोघांचाही समावेश आहे. म्हणजे फक्त फील्ड वर्कच नसतं, तर ऑफिस वर्क, डेस्क जॉब पण असू शकतो किंवा फील्ड जॉब पण असू शकतो. जेव्हा रेड कंडक्ट करायच्यात, बाकीच्या गोष्टी करायच्यात, तेव्हा तुम्हाला फील्ड वर्क पण करावं लागेल आणि ऑफिस वर्क. इन्थुजियास्टिक, फार इंटरेस्टिंग असा जॉब आहे. ओके. पदोन्नतीची संधी कमिशनर लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकता. इन्कम टॅक्स कमिशनर लेवल पर्यंत जाऊ शकता. जर तुमचं पूर्ण ट्रॅक, सर्व्हिस ट्रॅक जर चांगला असेल तर तुम्ही कमिशनर लेवल पर्यंत पण जाऊ शकता. ओके. हे तुमचं पदोन्नतीचं पूर्ण काय असेल? स्ट्रक्चर असेल. म्हणजे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, ऑफिसर वगैरे वगैरे करत तुम्ही कमिशनर, डेप्युटी कमिशनर, असिस्टंट कमिशनर कमिशनर पर्यंत जाऊ शकता. हे तुमचं ट्रॅक असेल. ओके. म्हणजे पदोन्नती आहे का? कशाचे चान्सेस आहेत का? प्रमोशनचे चान्सेस आहेत का? तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पोस्ट कशी आहे? पॉवरफुल आहे का? तर हो, खूप मोठ्या प्रमाणात पॉवरफुल आहे. ओके. खूप मोठ्या प्रमाणात पॉवरफुल आहे. आता टॅक्सेशन, फायनान्स आणि लॉ एन्फोर्समेंटमध्ये ज्याला रस आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्यांना खरंच काहीतरी वर्दी वगैरे करायचं आहे, काहीतरी समाजामध्ये असं रिस्पेक्टफुल स्थान निर्माण करायचं आहे, त्यांच्यासाठी स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, त्यांच्यासाठी फार उत्तम असा पर्याय म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. ओके. कारण की एक सिंपलचं समीकरण असतं. जिथं पैसा आहे, तिथं पॉवर आहे. आणि ही पोस्ट निगडीत आहे पैशाशी. बरोबर. ही पोस्ट निगडीत आहे पैशाशी. ओके. त्यामुळे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल पोस्ट याला म्हणता येईल. चला, अशीच सिरीज चालू राहील. तिसरा पार्ट पण येईल. त्याच्यामध्ये एका नवीन पोस्टचं काय राहील? डिस्क्रिप्शन राहील. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, याच्या आधीचाही व्हिडिओ पहा. हाही व्हिडिओ ज्यांना गरजेचा आहे त्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सेंड करा. कळू द्या आणि मराठी पाऊल या क्षेत्रात सुद्धा पुढे पडलेच पाहिजे. धन्यवाद.